नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि पारंपरिक विषयावर बोलणार आहोत. बाळगुटी. लहान बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या आजी-पणजीच्या काळातला हा एक आयुर्वेदिक खजिनाच आहे. चला तर या मार्गदर्शिकेत आपण बाळगुटीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. जेव्हा घरात नवीन बाळ येतं तेव्हा पालकांच्या मनात त्याच्या आरोग्याबद्दल आणि विकासाबद्दल सतत एक काळजी असते, नाही का? त्याची प्रतिकारशक्ती कशी राहील, पचन नीट होईल की नाही, त्याची वाढ व्यवस्थित होईल का, असे अनेक प्रश्न मनात घर करून राहतात. तर ह्याच सगळ्या प्रश्नांवर एक पारंपरिक उत्तर म्हणजे बाळगुटी. आता बाळगुटी म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे. बाळाची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी बाळगुटीची एक पारंपरिक ओळख करून घेऊ. मग बाळाच्या पचनशक्तीसाठी कोणत्या वनस्पती आहेत, सर्दी खोकल्यावर काय गुणकारी आहे आणि त्याच्या वाढीसाठीचे महत्त्वाचे घटक कोणते हे पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही गुटी देण्याची योग्य पद्धत कोणती आहे हेही आपण समजून घेऊ. चला तर मग थेट सुरुवात करूया बाळगुटीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांपासून. पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे बाळाच्या नाजूक पोटासाठी आणि त्याच्या पचनशक्तीसाठी कोणत्या वनस्पती वापरतात ते पाहू. बरं, इथे बघा. या तक्त्यामध्ये पचनक्रियेसाठी महत्त्वाच्या काही वनस्पती दिल्या आहेत. जसं की मुरुड शेंग, ही पोटातला मुरडा आणि जंत कमी करते. हिरडा, जो यकृताचं काम सुधारतो आणि गॅस होऊ देत नाही. नागरमोथा, जंत आणि लघवीच्या त्रासावर खूप गुणकारी आहे. बाळाला उलटी किंवा जुलाब होत असतील तर मायफळ मदत करतं. आणि हो, सागरगोटे आणि सुंठ हे दोन्ही पोटफुगी, पोटदुखी यांसारख्या त्रासांवर एकदम प्रभावी उपाय मानले जातात. ठीक आहे, पचन झालं. आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. लहान बाळांना सर्दी खोकल्याचा त्रास खूप सामान्यपणे होतो, नाही का? तर त्यावर कोणत्या औषधी वनस्पती गुणकारी ठरतात ते पाहूया. या वनस्पती प्रामुख्याने श्वसन संस्थेसाठी फायदेशीर आहेत. यातली पिंपळी तर श्वसन आणि पचन दोन्हीसाठी चांगली असते. बेहडा सर्दी खोकल्यासोबतच जुलाबावरही उपयुक्त ठरतो. ज्येष्ठ मधामुळे घसा शांत होतो, कफ कमी व्हायला मदत होते. काकडशिंगी ही उचकी, खोकला आणि हो, दात येताना जो त्रास होतो त्यावरही मदत करते. हळकुंड तर आपल्याला माहीतच आहे, ते रक्त शुद्ध करतं, कफ कमी करतं. आणि कायफल हे आवाजासाठी आणि सर्दी खोकल्यावर उपयोगी पडतं. पचन झालं, सर्दी खोकला झाला. आता वळूया त्या घटकांकडे जे बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक मानले जातात. या स्क्रीनवर बघा, वाढीसाठीचे किती महत्त्वाचे पोषक घटक आहेत. बदाम, जो बुद्धीसाठी उत्तम मानला जातो. खारीक शारीरिक ताकद आणि हाडांना बळकटी देते. सुकं खोबरं सुद्धा हाडं, केस आणि त्वचेसाठी खूप पोषक आहे. वावडिंग हे एक उत्तम कृमीनाशक आहे जे रक्त शुद्ध करून वाढीला मदत करतं. आणि डिकेमाली ही खास करून दात येताना होणारे सगळे त्रास कमी करण्यासाठी ओळखली जाते. आता एका खास वनस्पतीबद्दल बोलूया, ती म्हणजे वेखंड. हे खास करून मुलांची स्मरणशक्ती, बुद्धी आणि गोष्टी समजून घेण्याची शक्ती वाढवण्यासाठी दिलं जातं. शिवाय याच्यामुळे सर्दी खोकलाही कमी होतो. पण इथे एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवी. वेखंड हे खूप तीक्ष्ण म्हणजे पोटंट औषध आहे. त्यामुळे ते सहाणेवर उगाळताना फक्त 4 ते 5 वेळेस द्यायचे. ही मात्रा सांभाळणं खूप खूप महत्त्वाचं आहे. अगदी तसंच, बाळाला शांत आणि चांगली झोप लागावी यासाठी जायफळ वापरलं जातं. पण इथेही नियम तोच, ते सुद्धा मर्यादित प्रमाणातच, म्हणजे फक्त 3 ते 4 वेळेस द्यायचं. चला, आपण आतापर्यंत कोणते घटक वापरायचे हे पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की बाळगुटी तयार कशी करायची आणि देण्याची योग्य पद्धत कोणती. चला ते समजून घेऊया. ही पद्धत तशी सोपी आहे, पण खूप काळजीपूर्वक करायची आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, स्वच्छता. सहाण आणि सगळ्या औषधी वनस्पती स्वच्छ, उकळलेल्या पाण्याने धुवून घ्या. मग गुटी तयार करण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. ह्या औषधी उगाळताना आईचं दूध, मध किंवा सुवर्णसिद्ध पाणी वापरू शकता. शक्यतो रोज एकाच वेळी द्या, म्हणजे एक सवय राहते. आणि हो, ही गुटी बाळाला साधारणपणे 35 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंत देता येते. तर या सगळ्या माहितीचा सार काय? थोडक्यात सांगायचं झालं तर बाळगुटीचा मुख्य उद्देश आहे बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं, त्याची पचनशक्ती सुधारणं, शारीरिक आणि मानसिक वाढीला एक चांगला आधार देणं आणि अनेक छोट्या मोठ्या आजारांवर एक सोपा घरगुती उपाय उपलब्ध करून देणं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजच्या या आधुनिक वैद्यकीय काळात जिथे आपल्याकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत,
तिथे बाळगुटीसारख्या पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व किती आहे, त्याचं आपल्या आयुष्यात आज क्या स्थान असायला हवं, यावर नक्कीच विचार